मी सध्या जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावच्या शिवारामध्ये आहे. लाल हादगा म्हणून ही जी आपण वनस्पती पाहतोय माझ्या पाठीमागे, ही वनस्पती अत्यंत दुर्मिळ असून पण ही वनस्पती जपण्याचं काम या गावचे प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब जगताप हे गेल्या 8 वर्षापासून करत आहेत. आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी अण्णासाहेब जगताप आहेत. आपण त्यांच्याशी या वनस्पती संदर्भामध्ये आपण बोलूयात. सर, ही वनस्पती आपण कधी लावली? सर, सर्वप्रथम मी एक शिक्षक आहे हम्म. आणि शिक्षक असून दर रविवारी हा. माझ्या शेतामध्ये झाडं लावण्यासाठी हा. मी येतो. हम्म. आणि आपण प्रगतशील शेतकरी म्हणालात म्हणून मी उत्तर दिलं. माझं असं मत आहे की शेतामध्ये जर झाडं लावली दीर्घकाळ टिकणारी तर एकाच वेळी नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळाचं निवारण होऊ शकतं. म्हणून या 1.5 एकरमध्ये आम्ही डेमो प्लॅन्ट तयार केला. मागच्या 8 वर्षापूर्वी मी ही लाल हादग्याची झाडं माझ्या बांधावरती लावली आणि या झाडांचं संगोपन केलं. या झाडांची सुरुवात मी केल्याच्या नंतर याच्या बिया मी महाराष्ट्राच्या बाहेर अख्ख्या भारतामध्ये पाठवलेल्या आहेत. आज सर्वप्रथम लाल हादगा लोकांना माहितच नव्हता, पण जेव्हा आपण याची फुलं खातो हे सुद्धा सांगितलं माहित नव्हतं. मी स्वतः ही फुलं खाऊन दाखवली, याचे भजे केले, याच्या भाज्या केल्या, याचे वेगवेगळे प्रकार करून खाल्ल्याच्या नंतर लोकांनी याच्या काही बिया लावलेल्या आहेत. आपण आता ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज आलेले जे काही विद्यार्थी आहेत आणि पाहुणे जे आहेत त्या सगळ्यांना आपण हादगा हे रोप आपण वाटप केलं. तर हे पूर्ण महाराष्ट्रभर हे हादगा जावा अशी आपली मनोमन इच्छा आहे. महाराष्ट्रभर हा हादगा लागल्या जावा नव्हे, भारतात लावावा यासाठी या वर्षभरात मी अख्ख्या भारतामध्ये सगळीकडे पोस्टाने बिया पाठवलेल्या आहेत. गत वर्षी मी एक पायी वृक्षदिंडी काढली होती, नरसी नामदेव ते पंढरपूर. 21 दिवस 38 गावांचा प्रवास केला. त्या 38 गावांमध्ये लाल हादग्याची 20,000 रोपं मी वाटले. आणि यावर्षी एक निश्चय केला की आपल्या लाल हादग्याला ज्या शेंगा आलेल्या आहेत, या लाल हादग्याच्या शेंगांची बी धरायची आणि त्याची रोपवाटिका तयार करायची. मी जवळपास आता एक 10 ते 20,000 रोप तयार करतोय आणि जवळपास 5-10 हजार रोपं तयार झालीत. आजच वृक्षदिंडी काढून आम्ही 5 गावांमध्ये, म्हणजे माझ्या गावापासून आज सुरुवात केली आषाढी एकादशीला. प्रत्येक शेतकऱ्याला लाल हादगा मोफत आम्ही बांधावरती लावण्यासाठी देतो. प्रत्यक्षात माझ्याकडून ह्या बिया घेऊन बऱ्याच नर्सरीवाले 100 रुपयाला हे झाड विकतायत, पण मोफत झाडं तयार करून या 5 गावांमध्ये वाटप केल्या जाणार आहेत. पहिला गावाचा टप्पा पूर्ण झालाय आज. पुंगळा, दुसरा भोगावदेवी, तिसरा भिलज, चौथा पांगरी, 5वा डोंगरतळा अशा गावांमध्ये ही रोपं मोफत देऊन प्रत्येकाच्या बांधावर किमान 10, 20, 25, 50 जर रोपं ही असली त्याचं खूप मोठं महत्व वृक्षवेदामध्ये, वृक्षशास्त्रात सांगितलेलं आहे की याची पानं जर जमिनीवर पडली तर पीक चांगलं येतं. याचे पाण्यातून वाहून गेलं जे पाणी तिथं सुद्धा पीक चांगलं येतं. असे अत्यंत महत्वाचे उपयोग आहेत. म्हणजे याच्या फुलाची भाजी होते, याच्या पानाची भाजी होते, याच्या कवळ्या शेंगांची सुद्धा भाजी होते. इतकं आयुर्वेदिक हे झाड आहे की ही जे तुम्ही लाल फुलं बघतायत आपण, ही जे लाल फुलं बघतायत, अनेक संशोधक याच्यावरती आता काम करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की या लाल फुलांमध्ये असे काही घटक असू शकतात की जे डायबिटीजवर काम करतील. म्हणून अनेक तज्ज्ञ यावरती माझ्याकडेच येऊन बरेच जण या झाडाची फुलं नेऊन त्यावरती काम करतायत. याच्यापासून 7-8 प्रकारचे प्रोडक्ट सुद्धा बनवल्या जाऊ शकतात. आम्हीच आता या वर्षभरात या फुलांचं पावडर आणणार आहोत. आणि एक महत्वाची दुसरी गोष्ट पहा, नर आणि मादी एकत्र असलेलं हे फुल आहे. हा नर आहे, हा कडू लागतो आणि ही मादी आहे. अशा प्रकारचे हे अगस्ती अर्थात लाल हादगा हे फुल आहे. अच्छा, हे कुठल्या माणसाच्या शरीरामध्ये आता आपण पाहतोय की बऱ्याचशा रोगराई आता निर्माण झाली, जसं की बीपी, शुगर अनेक ह्या माध्यमातून. तर हे जे फूल जे आपण भाजी करून खाणार आहोत, हे फूल कुठल्या ह्याच्यासाठी गुणकारी आहे? तसं पाहिलं तर फुलाला माहित नाही ते कोणावर गुणकारी आहे आणि माणसाला माहित नाही ते कोणावर गुणकारी आहे. म्हणजे कोण्या झाडापासून काय होऊ शकतं हे आपण जोपर्यंत डॉक्टरांचा सल्ला घेत नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येत नाही. पण
नास्ती मुलं औषधं. हं, हं. म्हणजे असं एकही झाडाचं मूळ नाही की हं. ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही. नाही. बरोबर. आपण आता हे शोधणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट हं. की आज रसायनयुक्त भाज्या आपण खातो आहोत. बरोबर. सगळ्या भाज्यांवरती प्रचंड फवारण्या आहेत. हं. माझं असं मत आहे हं. की 5-10 प्रकारची जर झाडं आणि वेली आपल्या शेतामध्ये भाज्यांच्या लावल्या. आता या माझ्या परिसरामध्ये काचकोयरी आहे. हं. तो तिकडे विधार आहे. हं. हे इथं लाल हातगा आहे. हं. हा इकडं शेवगा आहे. हा ती तिकडं तुम्ही बघितलं ती पठाडी आहे. हं. ह्या अशा वेली जर लावून ठेवल्या कंटुले ह्या जर वेली लावून ठेवल्या तर या वेलीला आणि याला फवारण्याची गरज नाही, खतं टाकण्याची गरज नाही. बरोबर. विषमुक्त या भाज्या भेटतात. म्हणजे पहा सर्दीवरती याची पानं कामी येतात. हं. सर्दीवरती याची पानं कामी येतात हं. असं सगळेजण म्हणतात. हं. म्हणजे ही पानं जर सूप करून पिलं हं. तर सर्दी माणसाची नाहीशी होते. हं. याचं सुद्धा सूप करून पिता येतं. हं. याचे भजे करून खाता येतात. हं. म्हणजे हे डायबिटीज वरती उपयोगाचं आहे असे अनेक बरेच जण म्हणतात. डॉक्टरचा सल्ला घेऊन त्यांनी याच्यावरती बरोबर. काम केलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या भाज्या जर शेतात लावल्या हं. हं. तर काय होईल, आपल्याला विषमुक्त भाज्या भेटतील, आपल्याही कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल हं. आणि उरलेल्या भाज्या विकून आपला उदरनिर्वाह होईल. बरोबर. म्हणजे आपल्याला 4 पैसे हं. मिळतील. हं. या शेतामध्ये जवळपास त्याच पद्धतीच्या भाज्या लावलेल्या आहेत. हं. आपण ह्या शेतामध्ये आपण किती ही जी लाल हरभरा जी आहे, तर किती झाडं लावलेली आहेत सर? आता माझ्या पलीकडच्या शेतामध्ये जवळपास 500-600 लाल हदग्याची झाडं मी लावलेली आहेत. माझ्या 1.5 एकरमध्ये इथे डेमो प्लांट आहे. एक मूळ 30 झाडे अभियानाचा माझ्याच. 20 फूटमध्ये 45 प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत. ज्याच्यामध्ये काळा आंबा आहे, पांढरी जांभूळ आहे. तुम्ही आता बघितलेले लिंबोणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. रामफळ आहे, फणस आहे. तर असे 45 प्रकारचे एक मूळ 30 झाडे ढाच्याप्रमाणे झाडं आहेत. मध्ये 130 लिंबोणी आणि जवळपास 10,000 मोरिंगा म्हणजे शेवग्याची झाडं आहेत. तिकडे एकाच एकरमध्ये करवंद आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल हातगा आहे. त्याच्यामध्ये काचकोयरी आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या शेवग्याच्या शेंगाच्या जाती येतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा वेगळ्या प्रकारची तूर आहे. म्हणजे आणि याच्यामध्ये पुन्हा खाली वेगवेगळ्या प्रकारची भाज्या लावलेल्या आहेत. आयुर्वेदिक गावरान भाज्यांची बियाणं महाराष्ट्रात कुठेही बोलून त्या लावलेल्या आहेत आणि सेंद्रिय पद्धतीने करून एका एकरमधून फक्त पानं, फुलं, फळं विकून एकदाच उत्पादन खर्च करून नंतर छोटे छोटे खर्च करून म्हणजे आता प्रॉब्लेम काय झाला आपला की 70% उत्पादन खर्च आणि 30% खिशात पडायले. पूर्वी 30% उत्पादन खर्च होता आणि 70% खिशात पडायचं. म्हणून शेतीवाले थोडेफार हे होते. पण आता सगळा उत्पादन खर्चामध्येच जाते. म्हणून या पद्धतीची झाडं लावली. आता ही सगळी झाडं जवळपास लावल्याच्या नंतर 8 ते 10 वर्ष उत्पादन येणार आहे. आणि हे सगळे नॅचरल पद्धतीनेच येणार आहे. म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढते. एका एकरात 1.5 ते 2 लाख रुपये सगळा खर्च जाऊन वर्षभराला उरावीत असा डेमो प्लांट मी इथे तयार केलेला आहे. 1 वर्षामध्ये एकच वर्षात तो तयार झालाय. येऊन सगळेजण पाहतायत आज की खरंच या पद्धतीची जर लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. एकाच वेळी दोन्ही गोष्टी होतील. पण आर्थिक दुष्काळ निवारण होईल आणि नैसर्गिक दुष्काळ निवारण सुद्धा होईल. म्हणजे पाणी कमी आहे तरी झाडे हिरवेगार आहेत. पाणी कमी असू सुद्धा आणि दीर्घकाळ टिकणारी झाडं एकच पिढीला नाही तर पुढच्या 5 पिढीला 10वी लावलेला आंबा आहे. आज माझ्या या पिढीला पुढे 3 पिढ्याला आंबा चालेल. आणि एकदा आपण लावल्याच्या नंतर दीर्घकाळ ती झाडं टिकतात. नैसर्गिक दुष्काळही नाहीसा होतो आणि आर्थिक दुष्काळही नाहीसा होतो. आणि ही जर बांधावरती झाडं लावली समजा लाल हदग्याची तर माझं असं मत आहे की बांधावर एकरी सोयाबीन इतके पैसे